हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय अनदर वन व्हिडिओ. तर स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकामध्ये. तर आज आपण बनवणार आहोत भेंडी मसाला. व्हिडिओ पूर्ण बघा आणि कॉमेंटमध्ये कळवा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. तर सर्वात आधी भेंडी मसाल्यासाठी आपण इथे एक टमाटर चिरून घेतलेला आहे आणि मी काही वाटाणे आधीपासून सोलून ठेवलेले होते, ते 1 वाटी वाटाणे आहे. आणि इथे आपण 2 छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत, त्याला लॉंग पीसेसमध्ये काटून घ्यायचं आहे. मी इथे 2 छोटे कांदे घेतलेले आहेत, तुम्ही एक मोठा घेऊ शकता. आपला कांदा चिरून झालेला आहे आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे लसूण, त्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी भेंडीला सर्वात आधी धुवून पुसून घेतलेलं आहे आणि नंतर मग चिरलं आहे. इथे मी छोटे पीसेस केले. भेंडी मसाल्यासाठी तर आपण मोठे करता, बट ह्यावेळेस मी छोटे केले. जर तुम्हाला त्याचे मोठे पीसेस हवे असेल तर तुम्ही मोठेही करू शकता किंवा छोटेही करू शकता. तर आता कढईमध्ये आपण 1 पळी तेल टाकून त्याला गरम होऊ द्यायचं आहे. त्यात 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी टाकायची आहे. त्यानंतर जो लसूण आपण चॉप केलेला होता तो टाकायचा आहे. त्यानंतर आपण कांदा टाकायचा आहे आणि नंतर जे आपण वाटाणे आधीपासून सोललेले होते ते आणि टमाटर त्यात टाकून द्यायचं आहे. त्यानंतर मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, ते आपण यात टाकून द्यायचे आहे आणि ते पूर्ण पेस्टला आपण चांगलं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट टाकायचा आहे आणि 1 चमचा हळद. यात तुम्ही भेंडी मसालाही टाकू शकता. जी आपण भेंडी चिरलेली होती ते त्यात टाकायची आहे, त्याला हलवायचं आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. नंतर आपण कढईवर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 5-5 मिनिटातून आपल्याला चेक करत राहायचं आहे आणि भेंडीला हलवत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली इथे भाजी छान पद्धतीने तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्कीच करा.